नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं, आता सायलीला कोरड्या उलट्या होत असतात. सायली म्हणते त्या रूममध्ये मला त्रास झाला म्हणून समजू शकते, मग आता का मला परत कोरड्या उलट्या होत आहेत? हे सगळे प्रेग्नन्सीचे लक्षण तर नाही आहेत ना. आणि मग आता सायली आता एक बुक वाचते, त्याच्यामध्ये प्रेग्नन्सीबद्दल सगळं काही असतं. तर मग ती विचारात पडते, म्हणते की मी खरंच तर प्रेग्नेंट नाही आहे ना. आणि तिला आता धक्काच बसलेला असतो. दुसऱ्या बाजूला आता जो आपला अर्जुन आहे तो रागारागातच रूममध्ये आलेला असतो. त्याला सचिनचा प्रचंड राग आलेला असतो. त्याच्याबरोबरच अश्विन भाऊजीसुद्धा चैतन्य भाऊजीसुद्धा तिथे आलेले असतात. आणि अर्जुन म्हणत असतो की सचिनचं मला कळत नाही आहे, आपल्याला जर मूल सांभाळायचंच नसेल तर कशाला नाही गोष्ट करावी, बाबा बरोबरच बोलत आहेत. तर सायली म्हणते बाबा काय बोलत होते? तेव्हा मग अर्जुन सांगतो की बाबा म्हणत होते आई वडील मुलाला सांभाळू शकत नाहीत तर तो चान्स घेणंच योग्य नाही, असं आता अर्जुन सायलीला म्हणतो. तर सायली मनातल्या मनात विचार करते, जर अर्जुनचे असे विचार असतील तर आमच्या बाळाचं ह्यांना सांगू का नको? जर मी प्रेग्नेंट असेल तर ह्यांचा विरोधच असेल, कारण अर्जुनला मूल नकोच असतं. अर्जुन म्हणतोय मला तरी आत्ता मूल नको आहे. तर हा आहे आजचा पुढील भाग आणि सायली आता पेचात पडलेली असते. तुम्हाला काय वाटतंय, सायली अर्जुनला सगळं काही खरंच सांगेल का? ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.